नमस्कार. आज आपण द्रवपदार्थांची अवस्था कशी बदलते यामागचं रंजक विज्ञान अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत. गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं की लगेचच एक विलक्षण भौतिक बदल सुरू होतो. लक्षात आलंय का? होतं काय? उष्णता मिळाली की द्रवपदार्थाचं रूप बदलतं आणि त्याचं थेट वायूत म्हणजेच वाफेत रूपांतर होतं. आता महत्त्वाचं म्हणजे ज्या अचूक तापमानाला हा बदल घडतो ना, त्यालाच विज्ञानात उत्कलन बिंदू असं म्हणतात. बरं, हे रूपांतर काही अचानक होत नाही बचं का? त्यासाठी एक अतिशय विशिष्ट तापमान गाठावं लागतं. पाण्याचाच विचार केला तर सेल्सिअस स्केलवर हा अचूक उत्कलन बिंदू बरोबर 100 अंश इतका असतो. आणि हेच जर फॅरेनहाइट स्केलवर मोजलं तर पाण्याचा हा उत्कलन बिंदू 212 अंश फॅरेनहाइट भरतो. या उलट पाणी गोठण्याची प्रक्रिया 0 अंश सेल्सिअस किंवा 32 अंश फॅरेनहाइटवर सुरू होते. एकदम विरुद्ध. पण आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की उकळत्या पाण्यातून बाहेर पडलेल्या या वायूचं पुढे कार होतं.